यावेळेस जनताच मला प्रचंड मतांनी निवडून देणार. माजी आमदार विलास तरे. बोईसर 131 मतदारसंघाचे महायुतीचे व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार विलास तरे यांनी आज पेल्हार ते संतोष भवन अशी प्रचार रॅली काढली. संध्याकाळी 4 वाजता या रॅलीला पेल्हार पोलीस स्टेशनच्या पाठीमागील शंकराच्या मंदिरात दर्शन करून सुरुवात केली. ती नंतर पेल्हार गावातून नगरपालिकेच्या कार्यालय येथून पुढे बाहेर पडून धान्यूमधून संतोष भवन इथपर्यंत प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी विलास तरे यांचा मतदारांकडून स्वागत केले जात होते. अनेक ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं औक्षण केलं जात होतं. या रॅलीमध्ये शेकडो तरुण सहभागी झालेले दिसले. एकंदरीत प्रचाराबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, आतापर्यंत 100% मतदारसंघ मी पिंजून काढला आहे. ही जनतेची लढाई आहे. जनताच माझ्यासाठी लढत आहे. त्यामुळे प्रचंड मताधिक्याने मी निवडून येणार. लाडक्या बहिणीचा तथा शासनाच्या विविध योजनांचा तसेच महायुतीने व केंद्र सरकारने केलेल्या कामाचा फायदा आम्हाला या निवडणुकीत नक्कीच मिळणार आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर यावेळेस जनताच मला प्रचंड मताधिक्याने निवडून देणार असून धनुष्यबाण यावेळी विजयी लक्ष भेदणार आहे, असे त्यांनी ठामपणे यावेळेस सांगितले. लोकांचा प्रतिसाद आहे जरा आपण विस्तृतपणे आज 3 वाजल्यापासून आपण स्वतः बघताय का प्रचारामध्ये कसा सहभाग आहे. ही निवडणूक जी आहे ही जनता लढते आणि जनतेचा विजय खूप मोठ्या प्रमाणात होणार. इथे महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार. मागच्या वेळेस साहेब आपला निसटता विजय झाला नाही, पराजय झाला, पण आता यावेळेस किती आणि एवढ्या मताधिक्याने आपण येणार? विक्रमी मताने यावेळेस विजय होणार. आपण बघितले का जनताच ही निवडणूक लढते आणि यावेळेस महायुतीच्या उमेदवाराचा भव्य विजय होणार. या कोणत्या मुद्द्यावरती आणि लाडक्या बहिणीचा आपल्याला किती बेनिफिट फायदा मिळतोय या निवडणुकीत? सर्वात महत्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजना जी महायुतीच्या सरकारने केलेली आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याचा सर्वात जास्त फायदा प्रत्येक महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे आणि मोठ्या विजय इथे महायुतीचा होईल आणि सरकार सुद्धा महायुतीच्या मोठ्या फरकाने इथे बनेल. आपला मतदारसंघ खूप मोठा आहे. अजून किती विभागामध्ये आपण स्वतः जाण्याचं बाकी आहे? किंवा मी जवळजवळ 60% विभागामध्ये स्वतः प्रचार केला आहे. अजून 40% आहे आणि 4-5 दिवस माझ्या हातात आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं एक 100% जनतेपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि तो शक्य होईल असं मला वाटतं. नक्कीच मी प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. येत्या 23 तारखेला धनुष्यबाण वेध घेईल का? 23 तारखेला धनुष्यबाण बोईसर विधानसभेमध्ये विक्रमी मताने विजयी होईल हा विश्वास आपल्याला देतो. जय जय श्रीराम.